भरपूर वज आहे, त्याच्यासाठी जुगाड केला आहे. तर जुगाड हा नक्की बघा आणि आवडला तर मला सांगा कसा वाटला कसा नाही. मॉर्निंग एव्हरीवन, काय चाललं आहे? आय होप सगळे फंटॅस्टिक. तर आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो वैरणीवरचा. तर तुम्हाला माहीतच आहे आपल्याकडं जनावर आहेत आणि त्याच्यासाठी भरपूर वैरण लागते. आणि आपण वैरण आणायला कुठं जातो हे आज ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. आणि वैरणीच्या वजामुळे होणारा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी आपण एक जुगाड केलं आहे. तर ते जुगाड बघायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ न स्किप करता. तर चला तुम्हाला आधी वैरण कुठून आणावं लागते ते दाखवतो आणि नंतर जुगाड काय बनवलं आहे ते दाखवतो. हे असे नारळाची फटे ती येता जाता आडवे येते तिने. ह्याच्यात घासाचे बुडकं जे आहे ते वैरणीचं ते अडकून भरपूर त्रास होतं आहे. तर आधी चला आपण वैरण किती लांबून आणावं लागते हे तुम्हाला दाखवतो. जसं की पाठीमागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ही नारळातली आपली छोटीशी वाट आहे. बहुतेक 3 फेज लाईट आली आहे काय की खड्ड्यावर शेततळ्यावरती पाणी चालू झालेलं दिसतंय. लाईट गेली बघा लगेच. तर आता आज मासे दिसते ते बघू आपण. यात पाणी कमी झालं असल्यामुळे गाळ्यात जाऊन बसलेत मासे. गाळात भरपूर गाळ पण आहे ह्याच्यात. चला तर आधी आपण वैरणीकडे जाऊ. आधी थोडं कणीस खातो म्हणजे थोडीशी एनर्जी येईल. आता या कणीस खायला भाजलं आहे सकाळ सकाळी. लय लांबून आणावं लागतं वजं, लय अंग तर दुखतं आहे. त्याच्यासाठी केलं खरं तर मित्रांनो जुगाड. आवडलं तर नक्की लाईक करा. एक लाईक केल्यानंतर काय बिघडत नाही. कणीस कोणाकोणाला आवडतं आहे काय कमेंटमध्ये सांगितलं नाही गेल्या वेळेस. चला आधी जाऊ वैरणीकडे आता. तर लाईट आली मित्रांनो, आता बोर चालू होईल. हे झाला बोर चालू. आता मासे इथं बसले ते. हे जे काळं काळं दिसतंय तुम्हाला हे सगळे मासे आहे ती. पण आता ते काय इकडं तिकडं हालणं झाली ती. चला तुम्हाला आमच्या मोटरची अवस्था दाखवतो, स्टार्टरची पेटीची. आणि ही इथला घास आहे खड्ड्यावरचा, शेततळ्याच्याच बाजूला आहे. तर मित्रांनो आता कणीस खाऊन झाले. आपण पाणी पितो आणि वैरण आणतो आधी. जनावरांना काय नाही टाकलं अजून खायला. तर चला पाणी पिऊ आपण. भरलं पोट मित्रांनो पाणी पिऊन. आता चला आता राहिलेलं कणीस परत खाऊ. आधी वैरण आणून जनावरांना टाकू. इथली वाट आहे दगडांची. इथून असं जावं लागतंय सगळं. तर तोडून तोडून एवढा बारीक आलाय उगवून. दुसरा अजून दिसत असेल तिकडे लांब. पुढे बघून चालतो, नाही तर व्हिडिओच्या नादात मी पडायचो. चला फायनली आपण आलो घासापाशी. आता
आधी घास तोडून घेतो आणि राहिलेला व्हिडिओ मग बनवू. तर कोयतं कुठं आहे? तर मित्रांनो, हे आहे आपलं हत्यार. ह्यानं घास तोडतोय आपण. बा घास पण एवढा निबर झालाय, कोयत्याचं सुद्धा खांडणी पडली. तर मित्रांनो, हे असं वैरणीचं वजं घेऊन जिथनं सुरुवात केली होती तिथंच नेऊन टाकावं लागतं. हे भरपूर वजं आहे, त्याच्यासाठी जुगाड केला आहे. तर जुगाड हा नक्की बघा आणि आवडला तर मला सांगा कसा वाटला कसा नाही. तर आत्ता अजून हा एक आहे, असाच अजून एक कावळा घेऊन जायचा आहे. बघू शकता तुम्ही किती लांब आहे आणि ही अशी वाट जायची. चला आता बघा मित्रांनो, वैरण घेऊन जाताना कशी आपदा होती या नारळाच्या फटामुळं. ही जी बोड काय तर ते सगळं डायरेक्ट ह्यात अडकत्यात आणि ही माझी अशी आपदा होती. ते वडत घेऊन जायचं. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. या अशा नारळातून अशी आपदा होते माझी रोज. त्याच्यामुळं भंगारचे तुकडे गोळा करून इकडून तिकडून काहीतरी गोळा करून छोटंसं जुगाड केलं आहे आपल्याला वैरण नेण्यासाठी. तर जुगाड आवडलं तर नक्की सांगा. चला तर बाय.